नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहास या विषयाच्या प्रश्नपत्रिकेविषयी चर्चा करणार आहोत. तर इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका जी आहे, पेपर जो आहे तर तो 80 गुणांचा असतो आणि वेळ जी आहे तर ती 3 तास आहे. सूचना या ठिकाणी दिलेल्या आपल्याला सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या किंवा कोष्टक काढा. उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. तर अशा प्रकारच्या ह्या सूचना आहेत. यानंतर आता आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला जो आहे तर 6 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला हा 6 गुणांसाठी आहे आणि प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, वास्को द गामा रिकामी जागा बंदरात 1498 साली पोहोचला आणि पर्याय दिलेले आहेत अ. मद्रास, ब. कन्याकुमारी, क. कालिकत आणि ड. कोचीन. तर याचे उत्तर आहे क. कालिकत. तर आपल्याला याचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला दिलेलं जे वाक्य आहे ते पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर जी रिकामी जागा आहे ते आपल्याला त्यामध्ये अंडरलाईन करून लिहायचे आहे. यानंतर दुसरे विधान आहे, स्वातंत्र्याचा जाहीरनामा रिकामी जागा याने तयार केला आणि पर्याय आहेत अ. जॉर्ज वॉशिंग्टन, ब. थॉमस जेफरसन, क. लॉर्ड एमहर्स्ट आणि ड. आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर यामध्ये पर्याय ब जो आहे तर तो अचूक आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला. यानंतर तिसरे विधान आहे, संपूर्ण समुद्रमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी रिकामी जागा हा होय. पर्याय आहेत अ. वास्को द गामा, ब. मार्को पोलो, क. इब्न बतुता आणि ड. कोलंबस. तर याचे अचूक उत्तर आहे अ. वास्को द गामा. संपूर्ण समुद्रमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी वास्को द गामा हा होय. यानंतर पुढील आहे चौथे विधान, पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि रिकामी जागा यांच्यात झाले. पर्याय आहेत अ. इंग्रज, ब. अब्दाली, क. अहमद खान बंकश, ड. नजीब खान. तर मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध जे आहे मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झाले होते. पर्याय ब जो आहे तर तो अचूक आहे. पाचवे विधान आहे, राजा राममोहन राय यांनी रिकामी जागा स्थापना केली. पर्याय आहेत अ. रामकृष्ण मिशनची, ब. आर्य समाजाची, क. प्रार्थना समाजाची, ड. ब्राह्मो समाजाची. तर आपल्याला माहीत आहे राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे, म्हणून पर्याय ड जो आहे तर तो योग्य आहे. यानंतर सहावे विधान आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिकामी जागा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले. पर्याय आहेत अ. कोल्हापूर, ब. सातारा, क. पुणे, ड. ठाणे. तर महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केले. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला अ जो आहे तर तो संपलेला आहे 6 गुणांसाठीचा. यानंतर पुढील प्रश्न पहिला ब जो आहे तर तो या प्रकारचा असतो, पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा आणि यासाठी एकूण 4 गुण आहेत. तर पाहूयात. यामध्ये आपल्याला ब गट जो दिलेला आहे तर त्यामधील एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे, तर ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. तर पहिला जो गट आहे त्यामध्ये अ. अनुशीलन समिती अरविंद घोष, ब. गदर लाला हरदयाल, क. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी चंद्रशेखर आझाद, ड. अभिनव भारत श्यामजी कृष्ण वर्मा. तर मित्रांनो, या ठिकाणी ड जो आहे अभिनव भारत ही जी संघटना आहे तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेली नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली आहे, म्हणून याचे उत्तर जे आहे तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर असणार आहे. तर आपल्याला याप्रमाणे तिथे दुरुस्ती करायची आहे, अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकर. यानंतर दुसरा जो गट आहे यामध्ये आपल्याला दिलेले आहे अ.
अमेरिका वुड्रो विल्सन, ब इंग्लंड विन्स्टन चर्चिल, क जर्मनी हिटलर आणि ड इटली लिथगो. तर थोडक्यात या ठिकाणी देश आणि त्यांचे जे पंतप्रधान आहे तर ते आपल्याला दिलेले आहेत किंवा त्या ठिकाणी कोणाची सत्ता होती ते दिलेलं आहे. समजा या ठिकाणी जर्मनी आहे तर जर्मनीवरती हिटलरची सत्ता होती. तर अशा प्रकारे इटली जी आहे तर या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे, कारण इटलीमध्ये मुसोलिनीची सत्ता होती. म्हणून याचे जे उत्तर आहे तर ते असणार आहे मुसोलिनी. इटली मुसोलिनी. यानंतर तिसरा गट आहे, यामध्ये ऑर्थर डंकेल WHO महासंचालक, ब आहे अण्णा हजारे कौशल्य विकासाचा कायदा, क भावना कांत महिला लढाऊ वैमानिक, ड आहे PV नरसिंहराव भारताचे माजी पंतप्रधान. तर याचे निरीक्षण केले असता यामध्ये ब जी जोडी आहे तर ती चुकीची आहे, कारण अण्णा हजारे आपल्याला माहीत आहे ते कौशल्य विकासाचा कायदा या कायद्याशी संबंधित नाही, तर ते माहितीच्या अधिकारासाठी त्यांनी आंदोलन केलेलं होतं. म्हणून आपल्याला दुरुस्त करायचे आहे अण्णा हजारे माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन. यानंतर चौथा गट आहे, यामध्ये अ खाशाबा जाधव कबड्डी, ब सचिन तेंडुलकर क्रिकेट, क प्रेमसागर मेस्त्री गिधाडांचा अभ्यास, ड भाऊ काटदरे कासव महोत्सव. तर यामध्ये खाशाबा जाधव जे आहे तर ते कबड्डी या खेळाशी संबंधित नाहीत, तर खाशाबा जाधव हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करायची आहे, कबड्डी नाही तर आपल्याला तिथं लिहायचे आहे कुस्ती. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला ब जो आहे तो संपलेला आहे. यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तर तो सुद्धा 4 गुणांसाठीचा असतो आणि प्रश्न कशा प्रकारचा आहे पहा. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाणे, घटना या संबंधीची नावे लिहा. यामध्ये पहिले जे विधान आहे, जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापार करार, तर हा जो करार आहे तर तो होता गॅट करार. दुसरा आहे कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना मांडलेली व्यक्ती, रेव्हरंड ॲस्टली कूपर. तिसरा आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल. यानंतर आहे या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले, राणी एलिझाबेथ पहिली. यानंतर यातील प्रश्न दुसरा ब जो आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. तर हा सुद्धा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. यामध्ये पहिले विधान आहे, जुनागडचा नवाब पाकिस्तानला पळून गेला, कारण त्याचे आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. तर त्यामध्ये अचूक पर्याय जो आहे तर पर्याय क्रमांक अ जो आहे तर तो अचूक आहे. संस्थानातील प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते, म्हणून जुनागडचा नवाब जो आहे तर पाकिस्तानला पळून गेला. यानंतर यातीलच दुसरे विधान आहे, भारतातील तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली, कारण या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. त्यामध्ये अ जे विधान आहे तर ते योग्य कारण आहे. कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली. यानंतर तिसरे विधान आहे, राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले, कारण तर जे 4 कारणं आपल्याला दिलेली आहेत तर त्यामधील अ जे कारण आहे तर ते अचूक आहे. वहिनीला सती जावे लागले या प्रथेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला, म्हणून राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. यानंतर चौथे विधान आहे, भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले, कारण आपल्याला इथं 4 कारणं दिलेली आहेत. त्यापैकी ब जे कारण आहे तर ते अचूक आहे.
भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर राहू शकत नव्हता, म्हणून भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. यानंतर पुढील प्रश्न जो आहे तिसरा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी आपल्याला नकाशा दिलेला आहे. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर बघा, नकाशा कशाशी संबंधित आहे तर मराठे सत्तेचा विस्ताराशी संबंधित आहे. तर त्यानंतर या ठिकाणी सूचीमध्ये आपल्याला काय दिसत आहे पहा, मराठ्यांची सत्ता केंद्रे, यानंतर भारताची वर्तमान बाह्यसीमा, मराठी सत्तेचा विस्तार, अशा प्रकारची माहिती आपल्याला सूचीमध्ये दिसत आहे. यानंतर नकाशावरील प्रश्न सोडत असताना नकाशाची वरची जी बाजू आहे तर ती उत्तर दिशा असते आणि खालची जी बाजू आहे तर ती दक्षिण दिशा आहे. त्यानंतर डाव्या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि उजव्या बाजूला पूर्व दिशा आहे. तर अशा प्रकारे दिशा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. चला तर प्रश्न पाहूयात. यावरती पहिला प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डच वसाहती कोणत्या? तर पश्चिम किनाऱ्यावरील ज्या वसाहती आहेत तर त्या याप्रमाणे होत्या: पोर्टो नोव्हो, तेगनापट्टम. तर ह्या त्या 2 वसाहती होत्या. यानंतर दुसरा प्रश्न आहे, पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोणत्या वसाहती उभारल्या? तर उत्तर आहे पुद्दुचेरी. यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे, आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणत्या वसाहती होत्या? तर या ठिकाणी मुघलांच्या वसाहती होत्या. चौथा आहे, नकाशाच्या मदतीने मराठे सरदारांची उत्तरेकडील महत्त्वाची ठाणी सांगा. एक आपल्याला दिलेलं आहे नागपूरचे भोसले. तर बाकीचे याप्रमाणे आहेत: इंदोरचे होळकर, धारलाचे पवार, वडोदराचे गायकवाड, ग्वालियरचे शिंदे. यानंतर पाचवा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा विस्तार उत्तरेकडील कोणत्या शहरापर्यंत झाला होता? तर नकाशामध्ये आपण पाहू शकतो उत्तरेकडील मराठी सत्तेचा विस्तार जो आहे तर तो अटकपर्यंत झालेला होता. तर अशा प्रकारे नकाशावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येतात. यानंतर पुढील प्रश्न जो आहे यातीलच प्रश्न तिसरा ब जो आहे, संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 आपल्याला यामध्ये सोडवायचे असतात आणि हा प्रश्न जो आहे 8 गुणांसाठीचा असतो. बघूयात. या ठिकाणी पहिली संकल्पना कोष्टक आपल्याला दिलेला आहे. भारतातील क्रांतिकारी चळवळ याच्याशी संबंधित हे कोष्टक आहे. यामध्ये आपल्याला काही नावं दिसत आहेत, कुठं रिकाम्या जागा दिसत आहेत. तर थोडक्यात व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीशी संबंधित चळवळ या ठिकाणी दिलेली आहे. पहिली आहे श्यामजी कृष्ण वर्मा. तर यांच्याशी संबंधित चळवळ जी आहे तर ती इंडिया हाऊस आहे, म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे इंडिया हाऊस. यानंतर दुसरी जी आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर ही संघटना आहे चंद्रशेखर आझाद यांच्याशी संबंधित. पुढे आहे अरविंद घोष अनुशीलन समिती. आणि शेवटी आहे अभिनव भारत. तर अभिनव भारत आपल्याला माहीतच आहे विदा सावरकर. तर अशा प्रकारे पहिलं कोष्टक हे पूर्ण होते. यानंतर दुसरे कोष्टक आहे 1857च्या उठावाची कारणे. 4 कारणे आपल्याला लिहायची आहेत. पहिलं कारण भारतीय सैनिकांचा असंतोष. दुसरं दत्तक वारसा हक्क नामंजूर. तिसरं एनफिल्ड बंदुका व काडतुसे. आणि चौथा आहे अन्यायकारक महसूल पद्धती. तर ही जी कारणे आहेत तर ही 1857च्या उठावाची कारणे आहेत. यानंतर तिसरं कोष्टक जे आहे हैदराबाद मुक्ती लढ्यातील नेते. आपल्याला 4 नेत्यांची नावे लिहायची आहेत. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू. तर हे ते 4 नेते आहेत. यानंतर पुढचं कोष्टक आहे चौथं, पहिले महायुद्ध
विश्वस्त राष्ट्रे आणि पराभूत राष्ट्रे. तर विश्वस्त राष्ट्र जे आहेत तर इंग्लंड आणि फ्रान्स आणि पराभूत राष्ट्रे आहेत जर्मनी, तुर्कस्तान. 5वं कोष्टक आहे स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या भारतीय प्रथा. याप्रमाणे आहेत सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धत, विधवा पुनर्विवाहास बंदी. यानंतर 6वं कोष्टक आहे चतुष्कोण योजनेतील समाविष्ट शहरे. 4 शहरांची नावं आपल्याला लिहायची आहेत जे या योजनेमध्ये समाविष्ट होते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. तर अशा प्रकारे हा प्रश्नसुद्धा इथं पूर्ण झालेला आहे. तर जे वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न होते त्यांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत. यानंतर प्रश्न 4 अ आहे टिपा लिहा. आपल्याला 5 दिलेले असतील आणि त्यापैकी आपल्याला 3 लिहायचे आहे. हा प्रश्न 6 गुणांसाठीचा आहे. तर यामध्ये पहिली टिपा जी आहे गॅट करार, दुसरी आहे पोलिओ निर्मूलन, आझाद हिंद सेना, चौथे आहे ऑपरेशन पोलो, 5वा आहे ऑपरेशन विजय. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 4 ब, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 आपल्याला लिहायचे आहेत आणि गुण आहेत 9. यामध्ये पहिले विधान आहे काश्मीर वादास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. दुसरं आहे 1858 मध्ये इंग्लंडच्या राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. तिसरे विधान आहे नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले. चौथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले. आणि 5वा आहे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. यानंतर प्रश्न 5वा जो आहे तुमचे मत नोंदवा. 9 गुणांसाठीचा प्रश्न आहे. आपल्याला 3 लिहायचे आहेत, दिलेली 5 आहेत. यामध्ये पहिलं विधान आहे औद्योगिक क्रांतीचे भारतावरही परिणाम झाले. दुसरे आहे अमेरिकन वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. तिसरं आहे भारतात आलेल्या युरोपीय सत्तांनी धर्मप्रसार केला. चौथे आहे मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी असल्याचे दिसून येते. आणि 5वा आहे 1857च्या लढ्यात भारतीयांना अपयश आले. तर यावर स्वमत लिहायचं आहे. यानंतर प्रश्न 6वा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहे. 10 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. दुसरा आहे पीक विमा योजनेचे स्वरूप लिहा. तिसरा आहे शीतयुद्धाचे परिणाम स्पष्ट करा. यानंतर प्रश्न 7वा जो आहे 15 गुणांसाठीचा प्रश्न आहे. 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे आशिया खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा. तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दे हे दिलेले असतील. मुद्द्यांच्या आधारे आपल्याला यांचं उत्तर लिहायचं आहे. तर यामध्ये 3 मुद्दे आहेत मालदीव, श्रीलंका, म्यानमार किंवा ब्रह्मदेश. दुसरा प्रश्न आहे दुसरे महायुद्ध याविषयी माहिती लिहा. मुद्दे आहेत महायुद्धाची कारणे, महायुद्धाची वाटचाल, महायुद्धात जपानचा प्रवेश, महायुद्धाचा शेवट. या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे गांधीजींच्या नेतृत्वाखालील अहिंसक चळवळ स्पष्ट करा. यामध्ये अ आहे चंपारण चळवळ आणि रौलेट कायदा, ब आहे असहकार आंदोलन, क आहे छोडो भारत. यानंतर प्रश्न 4 आहे प्रबोधन काळात लागलेल्या विविध वैज्ञानिक शोधांची माहिती लिहा. यामध्ये अ आहे धातुविज्ञान, ब आहे वस्त्रोद्योग, क आहे यंत्रांचा उपयोग. 5वा प्रश्न आहे सार्क परिषदेविषयी माहिती लिहा. यामध्ये अ परिषदेची धोरणे आपल्याला सांगायची आहेत, सार्क समोरील आव्हाने, सार्कचे यश. तर अशा प्रकारचा इतिहास विषयाचा पेपर हा 12वीचा असणार आहे. तर यामध्ये आपण प्रश्नवाईज पाहिलेला आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरेसुद्धा पाहिलेली आहेत. तर या प्रश्नपत्रिकेचा आपण चांगल्या प्रकारे सराव करा. तर ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी आणि त्याचा सराव करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवावे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,
See you in the next video. Goodbye. Take care.